नमस्कार मंडळी, आपण आलो आहे ओडिसा राज्यातील पुरी येथे वसलेलं हे आहे भगवान विष्णूचे जगन्नाथ मंदिर, जे हिंदू धर्मातील पवित्र एक धामपैकी मानलं जातं. या मंदिराच्या वरून ना कधी विमान गेलं आहे, ना कधी पक्षी, ना या मंदिराची कधी सावली पडते, ना इथं हिंदू धर्मातील व्यक्ती सोडून दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला अलाउड नाही. तर हे आहे पुरी जगन्नाथ येथे वसलेलं भगवान विष्णू यांचं मंदिर. आज आपण आलोय ओडिसा राज्यातील पुरी या ठिकाणी. तर आपण या मंदिराची पूर्ण माहिती जाणून घेऊया. तर चला, तुम्हाला कसं यायचं, इथं काय बघायचं, काय खायचं, कुठं राहायचं, या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला जर पुरीला यायचं असेल तर तुम्हाला बेस्ट मार्ग आहे, तुम्ही रेल्वेने जावा. तुम्हाला साधारणतः 1.5 दिवस लागेल रेल्वेने पोहोचण्यासाठी. तिथलं जवळचं जंक्शन पुरी आहे, तुम्हाला तिथं उतरू शकता. पण आपण बाय कारने चाललो होतो, कारण आपले काही मित्र होते, त्यांना तिथं सोडायचं होतं, तर त्यांचं सामान होतं. आपला प्रवास दुपारी चालू झाला होता. साधारणतः आपला हैदराबाद पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला रात्रीचे 12-1 वाजले होते, कारण 600 किलोमीटर अंतर पुणे ते हैदराबाद. तर आपण रात्री 12 वाजता पोहोचल्यानंतर इथं पहिले तर हॉटेल बघितलं, जिथं फक्त आपल्याला 700-800 रुपयामध्ये हे हॉटेल भेटलं. हॉटेलचं जाण्यासाठी एंट्रीचे जे गेट मेन, इथून आतमध्ये गेले की तुम्हाला ही पूर्ण जागा भेटेल. रात्री लेट झाल्यामुळे भाई आपण लवकरच झोपी गेलो होतो. बघू शकता, हे सुंदर असं हॉटेलची रूम आहे आपल्या 1 नाईट स्टे साठी. तर मंडळी, आता दुसरा दिवस आहे, आपलं सगळं आवरले. सकाळचे 5 वाजलेत. आपला मित्र निखिल पण आवरतोय. तर आम्ही ते इकडं आला ना, विषय डेंजर आहे. एकतर सगळं उलट ते WW लिहिलेलं, जिलेबी काही समजत नाही. आणि रूम तुम्हाला इकडं कमीत कमी 1000 ते 1500 मध्ये भेटू शकतात. आपण बघू शकता पाठीमाग आपली रूम आहे. आपल्याला भेटली, आपण संध्याकाळी 11 ते 12 वाजता थांबलो होतो आणि आता पहाटे 4 वाजता उठलो. त्यांना म्हणलं आम्ही फक्त 4-5 तास थांबणार आहे. तर ते बोलले ठीक आहे, दोघांमध्ये 800-800 रुपये द्या आणि तुम्ही राहू शकता. तर 1 नंबर रूम होती, मस्त झोप पण आली. तर चला, आता इथून आपला प्रवास असणार विजयवाड्यासाठी. साधारणतः 200 किलोमीटरचा पल्ला असणार आहे आपला. तर चला, पुणे ते जगन्नाथपुरी धाम साधारणतः 1600-1700 किलोमीटर अंतर भरतं. तर आपण 3 लोक होतं. तर साधारणतः आपण दुपारी निघलो, तर संध्याकाळी आपण पोहोचलो हैदराबादमध्ये. त्यानंतर एक स्टे केला आणि पहाटे लवकर उठून परत आपण विजयवाडा मार्गे डायरेक्ट आपण आंध्र प्रदेशवरून सरळ निघतो ओडिसासाठी. तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 स्टेट कम्प्लीट करून जावं लागतं. गाईज, तुम्ही बघू शकता इकडे कसं असते बाई. इकडं मसाला पण टाकतात, चटणी, 2 अलग चटणी. इथं विषय वेगळा. इकडे तुम्ही बघू शकता, आपण मसाला डोसा सांगितलाय. इकडं पुरी वेगळे बनवतात. हे पुरी बघा, आपल्याकडचे कसे, इकडचे कसे पुरे काकोई पुरी बनवतात. आणि बाई इकडं म्हणजे हिंदी बोलतात, 5% हिंदी बोलतात, बाकी सगळं त्यांचीच भाषा. हे काका बनवतात आपला मसाला डोसा. हमारा मसाला डोसा भी हो रहा है रेडी. भाई आपल्यापेक्षा इकडचं विषय जरा वेगळाच असतंय. ही बघा, बघू शकताय भाई काय हे पुरी भाजी, आणि भाजी तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी आहे. गँग रेडी. अमित भाई आपला शूटर गेला अजून एक नारळ आणायला. आणि ही इकडच्या पद्धतीचं खाणं भाई खतरनाक प्लेअर आहे. इकडचे सगळं डेंजर विषय इकडं. इकडं आला ना भाई, तुम्हाला एकतर आपली भाषा भेटणार नाही, सगळे हिंदी बोलतील. हिंदी 5%, बाकी सगळं यांचीच भाषा ते बोलतात. इकडचे लोक पण जरा डेंजर बघायला. गावाकडे नाही, त्यांनी काल 4 नारळ आणले होते, अजून बॅगेतच घेऊन हिडतोय. इकडे आपल्याला कोण नारळ सोडणार पण भेटणार नाही. एकतर सगळे लोक तोंडाकडे बघतात की हे कोण माणसं नेऊन आले ते. एकतर इकडे हिंदी जरी बोलली तरी पण ते नीट समजत नाही. इकडं लय अवघड आहे. आणि खायचा विषय म्हणजे तुम्हाला दाखवलंच मी भाई, सगळं मिक्स करतात. आणि असं वाटतं की ते ह्याचीच भाजी आहे, काय आपल्या म्हणतात ते बेसनचं पिठलंच आहे. पुरी, बटाटा मिक्स आणि ते इकडे भाई खतरनाक विषय. घरचे नारळ आपण यांच्याकडनं सोलून खाऊन घेऊ. इनका कितना रुपये को है? कितना रुपये? 50 रुपये एक नारियल. भाई आपण घरचे आणले, घरचे पिऊ, यांच्याकडनं 10 रुपयाला एक देऊन सोलून घेऊ. इकडच्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीसोबत जोडधंदा म्हणून ते दुग्धपालन, शेळीपालन वगैरे व्यवसाय केला जातो. इकडं पाणी भरपूर असल्यामुळं इकडे जास्तीत जास्त भात लागवडच शेती केली जाते. त्यासोबत नारळाची पण शेती इकडे केली जाते. हे गाईस, आपण पण असंच करणार आहे. माहित नाही काय असते आपल्याला हे, पण हे इकडं धुवायचं असतं. हे धुवायचं असतंय रे. का आलाय भाई, तर राईस ले का राईस. आता एक पाटी भरून राईस घेऊन येतं कार्यकर्ता, डायरेक्ट समाप्त करायचं. बघ पाटी भरले ते. तुम्ही रूम घेताना मंदिरात जवळच घ्या. जर तुम्हाला मोबाईल, चप्पल ठेवायचं स्टँड आहे,
तर काय तुम्हाला पैसे वगैरे द्यायची गरज नाही. ते टोकन देतात, टोकन घ्यायचं महागारी आल्यानंतर आणि त्यांना द्यायचं. आपापल्या ज्या वस्तू असतील त्या तुम्ही घेऊ शकता. त्या समोरचा परिसर आपल्याला बघायला भेटेलच. तुम्ही बघू शकताय पाठीमाग तसं धोकं. काल आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्हाला पूर्ण मंदिराचा परिसर दिसत होता, पण आज भाई विजिबल होत नाही, गर्दी भरपूर आहे आणि धोकं तर आज धोक्याने नुसता थैमान घातलाय. मंदिरात जाण्यासाठी इथून त्यांच्यापासून तुम्ही हार वगैरे फुल घेऊ शकता. आणि हे आहे तिथला प्रसाद. याची सुरुवात भरपूर दिवसापासून झाली, कारण भाविकांसाठी हे जास्त दिवस टिकतं. याला खाजा असं म्हणतात आणि हा गोड पदार्थ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 400-500 रुपये पर्यंत किलोचे रेट हे भेटतील. तुम्ही हे घरच्यासाठी तिथून येताना आवश्यक घेऊन येऊ शकता. इथे तुम्हाला 700, 800, 1000, 1500, 2000 पर्यंत रूम अवेलेबल आहेत. डिपेंड आहे तुम्ही कशी बार्गेनिंग करताय. शक्यतो मंदिराच्या जवळच तुम्ही रूम घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त लांब जायची गरज पडणार नाही. तर म्हणले आपण आता येऊन थांबलोय मंदिराच्या परिसरात. पाठीमाग बघू सुद्धा हा सभा मंडप आहे, म्हणजे इथून रांग चालू होते. पण आज इतकं धुकं आहे भाई की काय दिसतच नाही. काल आपण आलो त्यावेळेस काय धुकं नव्हतं. काल आपलं पूर्ण विजिबल होतं, म्हणजे जो मंदिराचा भाग आहे पहिला तो पण आपला दिसत होता. आणि आज तुम्ही बघू शकताय पाठीमाग काही दिसत नाहीये, फक्त आणि फक्त धुकंच दिसतंय. तर आज आपल्याला जगन्नाथजीचे दर्शन होईल का नाही याची काही गॅरंटी नाही, कारण आता आपण तिथं जाऊया जिथून आपल्याला पूर्ण परिसर दिसतो. म्हणजे जिथून मंदिराचा प्रवेशद्वार आहे तिथं जाऊ, तिथून बघू शकतो आपण. पण आज एवढं धुकं आहे की काही दिसत नाहीये. इथून तुम्हाला समोरच प्रभू जगन्नाथची मूर्ती बघायला भेटेल. पण आज जर जास्त धुकं असल्यामुळे काही जास्त दिसत नाही. पण थोड्या वेळामध्ये हे सगळं पूर्ण परिसर व्यवस्थित होतो आणि सगळा परिसर तुम्हाला विजिबल होतो. हे समोरचं गेट आहे. इथून प्रत्येक माणूस आतमध्ये जाऊ शकतो. 2007 मध्ये एका ईसाई व्यक्तीनं काहीतरी अमाऊंट दान केली होती, पण इथं त्यांची अमाऊंट घेतली नाही, कारण इथं हिंदू व्यतिरिक्त कुठल्याही इस्माची दान असो किंवा एंट्री अलाउड नाही. तर तिथं तुमचा कुठलाही राजकीय शक्ती असो, काही असो, इथं चालत नाही. इथं फक्त हिंदू धर्माच्या लोकांना एंट्री आहे. आपण आपल्या गावाकडे नारळ फोडून देवाला ओवाळतो, तसंच इथं या मटक्यामध्ये ज्योत लावून येतं देवाला मनोकामना आपली काय असेल इच्छा केली जाते आणि इथं हे ठेवलं जातं. बाजूला तुम्हाला दिसेल इथं एक मंदिर आहे हनुमंतरायचं, आणि इथं बाजूलाच एक एंट्री गेट आहे. इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. या मंदिराला टोटल 4 गेट आहेत. आपण जे उभा आहे हे आहे अश्व गेट, म्हणजे घोड्याचं. याच्याच बाजूला सिंहद्वार एक आहे, व्याघ्रद्वार एक आणि हस्तीद्वार, असे टोटल 4 गेट आहेत. 4ही गेट मधून तुम्हाला एंट्री अलाउड आहे. तर चला आपण आता 2 नंबरच्या गेटला जाऊया. इथं तुम्ही बघता आज सकाळी माणसांची सगळी गर्दी चालू. त्या काकू काहीतरी घेऊन जातात, तर ते आहेत तांदूळ. म्हणजे आतमध्ये 56 भोग केले जातात. त्याच्यामध्ये सगळं व्हेज भाज्या असतात. आणि ज्यावेळेस प्रभू जगन्नाथजीला जो नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतरच सर्व भक्तजण आतमध्ये येऊन तिथला महाप्रसादाचा भोग घेऊ शकता. आपण तर तो भोग घेतला होता कालच, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपल्याला तो क्षण काही रेकॉर्ड करता आला नाही. तिथं तुम्हाला गोड वगैरे सगळं खायला भेटतं. तुम्ही बघू शकता ह्यात विविध प्रकारच्या भाज्या आहेत. मुळा आहे, काकडी, गाजर, भोपळा, सगळ्या भाज्यांचे एकत्रित करून याचे देवाला नैवेद्य दाखवला जातो. त्याच्यानंतर सकाळी 8:30-9 नंतर आतमध्ये जे भक्तजन थांबलेत त्यांना सगळ्यांना तिथे त्या महाप्रसादाचा आस्वाद घेता येतो. 4 गेट है टोटल. आगे वाला कौन सा है जो यहाँ सिंह दरवाजा? ये सिंह ये अश्व तो घोड़ा और व्याघ्र और हस्ती. 4 दरवाजे. तो मंडळी तुम्ही बघू शकता इथे टोटल 4 दरवाजे आहेत. तर आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जायला अलाउड नाहीये. तर आपण बाहेरून पूर्ण परिसर दाखवू तुम्हाला कसं आहे काय. तुम्ही इथं बघू शकता इथं एंट्रीसाठी गेट केलं आहे. टोटल 4 ठिकाणी तुम्ही येऊ शकता. इथून तुम्हाला पूर्णपणे चेक केलं जाईल तुमच्याकडे काय सामान वगैरे आहे का. इथं प्रत्येक ठिकाणी असे पोलीस अधिकारी तैनात आहेत आणि ते तुम्हाला चेक केल्याशिवाय आतमध्ये सोडणार नाही. सगळ्यात जास्त गर्दी तर इथं रथयात्रेच्या वेळी असते, ज्यावेळेस दरवर्षीतून एकदा तो सण असतो. तर बाई इतकी गर्दी असते की अख्ख्या भारतातून सगळे लोक येतात.
आणि ही जी लाईन आहे तुम्ही बघू शकता. आपण आता 3ऱ्या क्रमांकाच्या गेटला जाऊ, तिथून तुम्हाला दाखवतो. तिथं पण सेमच असणार आहे. आपल्या मंदिरात जसे पुजारी असतात तसे इथं पण पुजारी असतात आणि त्या पुजाऱ्यां थ्रू तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. काही ठराविक अमाऊंट असेल तर आधीच ठरवून घ्यायची, ते अमाऊंट देऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. काही काही लोक तुम्हाला फसवतील, त्याच्यामुळे तुम्ही साधारणतः 3 तास पकडून चला. तुम्ही जर लाईनीत उभा राहिल तर तुम्हाला 3 तासामध्ये दर्शन भेटू शकतं. जे खाद्य पान गुटखा जे काय असेल ते, किंवा तुमचा बेल्ट असेल, लेदरच्या कुठल्या पण वस्तू आतमध्ये घेऊन जाता येत नाही. जसं तुम्हाला इथं देता येतं त्या वस्तू तुम्ही रूमवरतीच काढून ठेवा आणि ही लाईन इथून तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला इथून पण एक एंट्री गेट आहे आणि माझ्या समोरच कमीत कमी 60 ते 70 फूट अंतरावर प्रभू जगन्नाथ महाराजांचं ते मंदिराचं मेन जे गाभार आहे ते आहे. पण धुकं एवढं आहे की इथं दिसत नाही आणि वरती तो झेंडा असतो तो इथं हवेच्या विरुद्ध दिसायला फडकत असतो. पण आता इथं एवढं धुकं आहे की त्याच्यामध्ये दिसत नाहीये. तर तुम्हाला ते मंदिर दिसत असेल पण वरचा झेंडा आणि ते काही दिसत नसेल, कारण धुकं भरपूर आहे. आज इथं बाई थंडी भरपूर बेकार आहे. आता मी येऊन थांबलोय. हे आहे सिंह दरवाजा. आपण पलीकडे पाहिजे होता अश्व दरवाजा. टोटल 4 दरवाजे आहेत. तुम्ही इकडचे बघू शकता. हे पूर्ण सिक्युरिटी किती टाईट आहे. आता ह्याच काय माहित नाही एवढं कसं धोकं पडलंय. काल तर एवढं धोकं नव्हतं, आता एवढं धोकं आहे की काय तुम्हाला बघू शकत नाही. तिथला परिसर आहे. या परिसरात पूर्ण बाग बगीचा पण त्यांनी केलेला आहे आणि इथं तुम्हाला वॉशरूम साठी सुविधा दिल्या आहे. तिथं आणि 3 म्हणजे लेडीज सेपरेट, जेंट्स सेपरेट, सगळ्यांना सेपरेट इथं सुविधा केलेली आहे. आणि आता एक इथं अजून एक गेट आहे, तिथं आपण जाऊ. टोटल 4 एंट्री गेट आहेत. ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जगन्नाथ महाराजांचे दर्शन करायचं जाल त्यावेळेस तुम्हाला पाय धुणं, डोकं पाणी घेणं हे बंधनकारक आहे. तुम्ही बघू शकता इथं जे सगळे मंडळी येतात ते तिथं हात धुत आहेत. आतमध्ये जायला हा रस्ता आहे. इथून पण एक गेट आहे. टोटल 4 गेट आहेत. हे नॉर्थ गेट आहे. इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. भैया क्या बोलते इसको? कांजी बड़ा किससे बना रहता है? पोटैटो से बना रहता है क्या? पोटैटो, मैदा, सूजी, बीरी. नाही कोडी रगाच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ह्यांचे पण भांडणं लागलेत. आता तू इथं का विकतोय म्हणून, तर आपण हे घेतलंय त्याला ट्राय करू. जर तसं तर हे तांदळाचं बनलेलं आहे, खायला तर चांगलं लागतंय. पण आपल्याला जर सवय नसल्यामुळे जरा थोडंसं वेगळं वाटतंय. तो पाठीमागे त्याला भांडतोय की तू इथं गाडी का लावली म्हणून. ठीक आहे, जाऊ दे आता. जय जगन्नाथ मंडळी, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या असं एका नवीन व्हिडिओ मध्ये. बोला जय जगन्नाथ महाराज की जय.